हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या माझ्या मनारेच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी आणि माझी मैत्रीण अंकिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. श्रद्धाताई, माझ्या एका मैत्रिणीशी मी परवा बोलत होते बरं का, आणि कोणाबद्दल तरी बोलणं चाललं होतं आणि मी तिला काहीतरी सांगितलं की ती व्यक्ती असं असं म्हणाली आणि ती पटकन म्हणाली, अगं म्हणजे हाच केवढा मोठा रेड फ्लॅग नाहीये का? हम्म आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हो, आपण हा शब्द खूप वेळा वापरतो, रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग. काही डेटिंग ऍप्सच्या सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट्स मी बघत होते रॅन्डम, हो की व्हॉट आर युअर बिगेस्ट ग्रीन फ्लॅग्स हो. फॉर डेटिंग यू लुक फॉर इन अ पार्टनर. मी विचारते की हे एका पद्धतीनं जजमेंटल होण्यासारखं आहे ना, की म्हणजे मला एका व्यक्तीची अमुक एक गोष्ट पटकन पहिल्या फटक्यात आवडली, म्हणजे मी हम्म. तिथे तो असा ग्रीन फ्लॅग असा रोवते, हा आपण कसे नकाशावरती दिसतात ना तसे. हो नाही आवडली मग मी तिकडे रेड फ्लॅग रोवते हा आणि मग मी त्या व्यक्तीबद्दल त्याच्या आधारे माझी मतं इन अ वे बनवत जाते. बरोबर. पण मग मला पहिला प्रश्न हाच ऍक्च्युली पडला की असं काही खरंच असतं? रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग, आणखी कुठल्या कुठल्या रंगाचे फ्लॅग? येलो फ्लॅग राहिला ना सिग्नलच्या मधला. एक्झॅक्टली. हे बघ, कसं आहे माहितीये का, की आपण जेव्हा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कुठल्याही गोष्टीचा विचार करतो ना, तेव्हा कुठलीही गोष्ट पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर अशी नसते. एक्झॅक्टली. हे सगळे काय आहेत तर आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत, इंडिकेटर्स आहेत. परफेक्ट. म्हणजे रेड फ्लॅग जे मला वाटतात तर ते दिसायला लागले माझ्यात किंवा इतरांमध्ये, तेव्हा मी अलर्ट राहावं. आणि ग्रीन फ्लॅग आपण कधी करतो तर आपण समोरच्या व्यक्तीला जाणून घेतलं, स्वतःला जाणून घेतलं आणि मग आपण काइंड ऑफ सेफ झोन मध्ये पोहोचलो की आपण ग्रीन फ्लॅग लावतो. करेक्ट. पण माझ्यासाठी जो ग्रीन फ्लॅग आहे तो तुझ्यासाठी रेड फ्लॅग असू शकतो, एक्झॅक्टली. आणि जो तुझ्यासाठी रेड आहे तो माझ्यासाठी ग्रीन असू शकतो. Absolutely. सो वाईस वर्सा असं होऊ शकतं. पण म्हणजे दोन्ही असू शकतं. हो म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की खूप बोलणारी एखादी व्यक्ती कदाचित माझ्यासाठी मोठा रेड फ्लॅग आहे, हम्म. पण जर तुम्हाला आवडत असतील खूप बोलणाऱ्या व्यक्ती तर एक्झॅक्टली ऑपोजिट दॅट कॅन बी अ ग्रीन फ्लॅग फॉर यू. हो, म्हणजे हे दोन्ही रेड फ्लॅग कुठे आपल्या डोक्यात मार्क करायचे किंवा ग्रीन फ्लॅग कुठे करायचे, आणि येलो पण आपण ते घालून टाकूयाच लगेमध्ये त्याच्यात. पण मग येलो फ्लॅग म्हणजे काय? की ओके, आता जर असं आपलं जे काही वाटत होतं की हे निगेटिव्ह आहे, नाही जरा असं ते दुसरं होत आहे, जरा पुढे जाऊन बघूया का. ओके ओके. हा, तर हे असंच की म्हणून तर म्हणते ना की ह्या तिन्ही गोष्टी सब्जेक्टिव्ह आहेत. बरोबर. मला काय वाटतं त्याच्यानुसार या बदलू शकतात. ह्या तिन्ही गोष्टी वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाहीयेत. करेक्ट. म्हणजे ग्रीनचा रेड होऊ शकतो, रेडचा येलो होऊ शकतो, येलोचा रेड होऊ शकतो. बरोबर. सो हे असे आहेत. पण हे इतकं म्हणजे इकडे तिकडे जाणारं जरी असलं तरी काही गोष्टी ह्या चांगल्या आणि वाईट इन अ वे आहेतच. म्हणजे आता कुठल्याही रिलेशनशिप मध्ये टॉक्सिसिटी, कंट्रोलिंग बिहेवियर हे वाईटच आहे, म्हणजे ते चांगलं नाही होऊ शकत कुठेही, राईट? आपण असं म्हणूया का की वाईट म्हणण्यापेक्षा त्रासदायक. कारण नातं, आता आपण जे काही बोलतोय तर कोणाच्या तरी दोन माणसांच्या नात्यांबद्दल बोलतोय. बरोबर. मग तू जे सांगतेस ते रेड फ्लॅग्स कसे आहेत तर ते समोरच्याची कुचंबना करणारे आहेत, त्याला जखडून टाकणारे, करेक्ट, त्याला गुदमरवून टाकणारे आहेत. करेक्ट. तर याच्यामुळे काय होतं की मग अशा वेळेला तो एक माणूस सबमिसिव्ह आणि दुसरा कंट्रोलिंग असा होतो, आणि मग ते काही नातं नसतं. सो आपण या दृष्टिकोनातून रेड, ग्रीन, येलो ह्या तिन्हीचाही अभ्यास करतो. तू तर उदाहरणं सांगितलीच आहेस, पण मग जर अशा ग्रीन फ्लॅगची पण उदाहरणं सांग बरं. फक्त रेडच का? ओके, आपण म्हणू एकतर माझ्यासाठी वेळेत येणं पहिलं. हा माझ्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठा ग्रीन फ्लॅग आहे, की समोरची व्यक्ती माझ्या वेळेची किंमत ठेवतीये आणि जर उशीर होणार असेल तर ते कळवतीये आणि वेळेवर यायचा प्रयत्न करतीये. हे तू पण पाळतेस का? प्रयत्न करते मनापासून. किमान असं तरी असतं की मला उशीर होतोय, हे तरी समोरच्याला माहिती पाहिजे. सो आता आपण येऊया की आपण रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे माझ्यातले, इतरांचे, हे पण पाहूया. आणि मग जसं मी म्हणाले तसं की ते अगदीच काही वॉटर टाईट कंपार्टमेंट मध्ये नाहीयेत, तर ते इकडे इकडे शिफ्ट होऊ शकतात. ते कसे, आणि ते रेड फ्लॅग्स खरंच मेंदूमध्ये ठेवूनच चालायचं का? कारण मी मगाशी म्हणलं तसं की कुठेतरी आपल्याला असं वाटत राहतं की आपण हे शोधत बसलोय का. म्हणजे माणूस भेटला रे भेटला की त्याच्या प्रत्येक वाक्याचा, त्याच्या प्रत्येक जेस्चरचा काहीतरी अर्थ लावायचा आणि दोन त्याचे कंपार्टमेंट्स करून ठेवायचे, रेड आणि ग्रीन, आणि इन अ वे जजमेंटल होत जायचं. असंही होतं का, हे मला सांगा.
आपण एकदा जर असे लेबल लावून टाकले की मग ते आपल्याला अवघड जातं. त्या माणसाला माहिती नसतं मी तुला कसलं लेबल लावलाय हे तुला माहिती नाहीये, पण तू दिसलीस की माझा आपला जुना एपिसोड ट्रिगर ते येतं. बरोबर बरोबर. सो म्हणून आता आपण उदाहरणं बघूया आणि मग म्हणजे त्याच्यातले कुठले कुठले रेड फ्लॅग्स आहेत ते बघत जाऊया आणि मग त्याचं स्पष्टीकरण असं बघत जाऊया. ओके. सगळ्यात मारक असणारा रेड फ्लॅग माझ्यातला पण आणि समोरच्या मधला पण तो आहे संवादाचा अभाव. की जा तू माझं ऐकत नाहीस ना, मग आजपासून तुला मी बोलणारच नाही. म्हणजे अगदी जवळचं नातं तयार होणं आणि नंतर मग संवादच बंद होणं. मग जर असं तो माणूस करत असेल, त्याचा हा पॅटर्न असेल, तर त्या माणसाला बाबा तू तुझ्या रस्त्याने जा असं म्हणावं. कारण ना काय होतं माहितीये का, या माणसाला परत आपल्याशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि मग मला इथे आणखीन एक मुद्दा इंट्रोड्यूस करावा वाटतो, तो म्हणजे ते नातं एकतर्फी सांभाळत राहणं. फार एक्झॉस्टिंग गोष्ट आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला फार कॉन्शियसली म्हणजे एखाद्या फटाके भरून ठेवलेल्या कोठारात तुम्ही मेणबत्ती घेऊन जाताय, असं जर तुमचं नातं असेल, म्हणजे अरे बापरे आता याला राग आला, मी काय करू, बापरे ह्याला हे आवडलं, बापरे ह्याच्या चेहऱ्यावरची रेख बदलली, आता याचा अर्थ काय असेल, हा जो प्रकार आहे हे इंडिकेटर आहे की तुम्ही एकटेच नातं सांभाळताय त्या गोष्टीचं. आणि नातं असं नसतं. नात्यात काय असतं तर थोडीशी मोकळीक असते. हा रेड फ्लॅग फर्स्ट कन्सिडर करावा की जर तुम्हाला नातं ओढून ताणून फारच सांभाळून ठेवावं लागत असेल तर तुम्ही एकतर्फी त्या नात्याला जपताय आणि ते कधी ना कधी तुटणार आहे. तर त्याच्यात किती इमोशनल इन्व्हेस्टमेंट करायची हे प्लीज विचार करून ठरवा. येस. ओके. खोटं बोलणं, ओके, किंवा प्रामाणिक नसणं असं आपण म्हणूया. पण मग प्रामाणिक नसणं म्हणजे खोटं बोलणं फक्त एवढंच आहे का? तर नाही. गोष्टी जाणून बुजून लपवणं. बरोबर. आणि मला असं वाटलं की तुला कळलं असेल हे म्हणणं. आता खोटं बोललं हे तेव्हाच्या तेव्हा कधी कधी कळत नाही आपल्याला. काही काळानंतर कळतं की अरे त्या व्यक्तीने हे तर आपल्याला खोटं सांगितलं होतं. गोष्टी लपवणं हे मात्र तेव्हाच्या तेव्हा कळतं बरं का, की हा माणूस आपल्याला अर्धी इन्फॉर्मेशन देतोय, काहीतरी पूर्ण सांगत नाही. हे इंट्युशन मात्र बरोबर असतं बरं का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटलं की तुला कळलं असेल, हे तर हा एक रेड फ्लॅग आहे. मग तुमच्याशी कोणीतरी असं वागत असेल तरीही ती धोक्याची सूचना आहे. बरोबर. आणि तुम्हाला कधीतरी कोणी सांगत असेल की तू असं वागतेस तर तुम्ही म्हणजे इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, टेक इट ॲज अ वे टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. सेकंड आहे तुम्हाला नियंत्रित करण्याची सवय असते कोणाला तरी. बरोबर बरोबर. तू असंच केलं पाहिजे, तू असंच कसं केलं नाही, तू असं कर, हे ज्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये काय काय असू शकतं तर आपण असं म्हणतो की फक्त बिहेवियर नाही, तुमची मैत्री कोणाशी असावी, तुम्ही कोणत्या वेळी काय करावं, बरोबर, तुमचे निर्णय कसे असावे, तर या सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याची सवय जर कोणामध्ये दिसत असेल तुम्हाला तर इट इज अगेन अ रेड फ्लॅग. येस. आपण आता तिसरा बघूया की तुमच्याबद्दल असलेला रिस्पेक्ट. प्रत्येकाची आदराची संकल्पना पण वेगळी असू शकते. तर त्याच्यानुसार तू बोलतीये आणि मी तुझी मैत्रीण आहे आणि मी तुला मी मध्ये सगळ्यांच्या समोर आहे, एक गप्पा बस, माहिती तुला फार कळतं ते. हे एक उदाहरण आहे. आता मग जिथे तुम्हाला तो माणूस तुमचा अपमान करतोय असं वाटतं त्या गोष्टी म्हणजे तुमचा तो अनादर आहे. किंवा आणखीन एक की तू काहीतरी बोलतेय पण मग मी म्हणायचं की जाऊ दे तिचं रोजच आहे, काही ऐकू नका तिचं, असं म्हणणं म्हणजे तुझ्याकडे दुर्लक्ष करणं. बरोबर. हे पण असू शकतं. तुझ्या मताला किंमत न देणं, तुला बोलू न देणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात की ती समोरची व्यक्ती तुमचा अनादर करतेय. मी हे जे रेड फ्लॅग्स सांगतेय ते फक्त समोरच्यातले नाही, माझ्यातले पण बघायचेत. मी तुझ्याशी वागतेय ते तुला दिसते, मला नाही. आणि तू माझ्याशी जे वागतेस ते मला दिसतंय, तुला नाही. मग मी जेव्हा तुला सांगते किंवा तू मला सांगतेस की हे असं घडतंय तर ते मला आरशात दिसणारं माझं रूप आहे. करेक्ट. आणि मी तुला सांगत असेल तर ते तुझं आरशातलं रूप आहे. मग आता त्याला कसं व्यवस्थित करायचं हे तू आणि मी आपण आपल्या परीने ठरवायचं. म्हणजे सपोज हिटलर काइंड ऑफ व्यक्ती आहे, मग बदलायचं म्हणजे काय, त्याला प्रत्येक गोष्टीला जी हुजूर म्हणायचं नाही. बदलायचं म्हणजे जर का तुम्ही खूपच भित्रट असाल, खूपच सबमिसिव्ह असाल तर स्वतःतला सेल्फ इस्टीम जागा करा आणि हळूहळू त्या माणसाला असर्टिव्हली सांगायला शिका. हा पण बदलच आहे ना तुमच्यातला. अगदीच जुळवून घेणं हा बदल नाहीये दरवेळेस.
मीही काहीतरी आहे, माझ्या मतांना पण काहीतरी व्हॅल्यू आहे, हे जोवर तुम्ही इतरांना सांगत नाही तोपर्यंत ते असं होणारच आहे ना. तुम्हाला सगळेजण टेकन फॉर ग्रांटेड घेणारच आहे. आणि हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे, बिंग टेकन फॉर ग्रांटेड. परत परत परत. आणि मी तेच म्हणते ना की हा अनादराचाच एक प्रकार आहे. अगदीच टेकन फॉर ग्रांटेड. तुझ्या म्हणण्याकडे मी दुर्लक्षच करायचं. बरोबर. मला काय वाटतं ते मी करायचं. आता हा जसा मी सांगितलं की अनादर करण्याचा एक भाग आहे. अगदीच. तसाच त्याच्यातला आणखीन एक छोटा असा भाग आहे जो आपल्याला अशा व्यक्तींमध्ये वारंवार दिसतो. तो म्हणजे सतत रागवणं, रुसणं. हा कुठल्याच गोष्टीवरचा पर्याय नाहीये. जोपर्यंत तुम्ही रागावता, रुसता, चिडचिड करता तोपर्यंत तुमचा संवादच होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही असं करत असाल. इथे मात्र मी सांगते अगदी बोल्ड याच्यामध्ये की जर तुमच्यामध्ये हे ट्रेड दिसत असतील तर प्लीज स्वतःसाठी बदला. कारण या गोष्टींनी तुमचे फक्त मानसिक स्वास्थ्य नाही तर तुमचं शारीरिक स्वास्थ्य पण बिघडतं. तुम्ही सतत चिडचिड करत राहिलात तर तुमचे हार्मोन्स ते पण गडबडतात. म्हणजे या लेवल पर्यंत गडबडतं आणि मग तुमचा याचा सगळ्यावर परिणाम होतो. बरोबर. तुम्ही जिथे काम करताय, तुमचे रिलेशन्स आणि मग सगळंच. सो हा रेड फ्लॅग ऍटलिस्ट दुसऱ्यांनी सांगितल्यावर प्लीज सगळ्यांनी स्वतःमध्ये बदल करा. येस. ओके. आता आणखीन एक आहे, हे जे लोक असतात ना तुम्हाला कंट्रोल करणारे, त्यांचाच हा एक दुसरा स्वभाव गुण आहे, तो म्हणजे मत्सर आणि संशय घेणं. कारण त्यांना तुम्हाला कंट्रोल करायचंय. मग ती नक्की माझ्याबद्दल काहीतरी जाऊन तिच्याशी बोलतीये असं असणं किंवा माझ्या विरुद्ध कोणीतरी कट करताय असं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता जे फार आपण वारंवार करतो, खरं तर आता हा एक असा इंडिकेटर आहे की जिकडे आपण प्रत्येकालाच रेड फ्लॅग समजू शकतो. बाउंड्रीज क्रॉस करणं. येस, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. म्हणजे याच्यावर एक बाउंड्रीज किंवा आपण ज्याला आता नवीन नाव दिलंय की स्पेस. येस. तर त्याच्यावर आपण एक वेगळं असं आख्यान मांडू शकतो. अगदी आपण करणार होत आणि हा विषय महत्वाचा आहे. कारण तर आपण आपल्या सीमा समजून घेत नाही आणि मग काय करतो की आपण समोरच्याच्या फारच आत घुसतो. बरोबर. मानसशास्त्र काय सांगतं माहितीये का, की आपण कोणाच्या किती जवळ उभे राहतो त्याच्यावरून आपण त्या माणसाच्या किती जीवलग आहोत ह्याच्यावरून ठरतं ते. हा डिस्टन्स आपण मनाच्या बाबतीत पण पाळला पाहिजे, भावनांच्या बाबतीत पण. म्हणजे मी तुला सुचवावं, मला असं वाटतं की अंकिता तू असं करशील तर बरं होईल, कारण मला तुझ्याबद्दल जिव्हाळा आहे. बरोबर. पण ऍट द सेम टाइम मी तुला फ्रीडम देतेय. आता काही लोक काय करतात, मी जे सांगितलेलं सजेशन आहे ते तू जर अंमलात आणलं नाही तर ते रुसतात. तर असं नाही, तुम्ही त्या माणसाला तशी स्पेस पण दिली पाहिजे. जर कोणीतरी तुमची अशी स्पेस इन्क्रोच करताय किंवा तुम्ही करताय, खूपच आत घुसताय, तर इट इज अगेन अ रेड फ्लॅग. तुमच्या आनंदात आनंद न मानणं, असे पण काही लोक असतात की अरे वा छान छान, आणि मग तू गेलीस की म्हणायचं काय नाही हो असंच असतं. ह्या प्रकारचे लोक, तर यांच्यापासून पण तुम्ही सावध राहायला पाहिजे. आता ही लोक खूप छान ऍक्टर्स असतात. बरोबर. इतरांबद्दल वाईट बोलणं हा एक रेड फ्लॅग असा आहे की तो कायम रेड फ्लॅग असू शकत नाही. की इतरांच्या बद्दल, कारण आपण सगळेच बोलत असतो, पण ते का बोलतो, कसं बोलतो आणि ते कितपत खरं आहे. तर म्हणजे आता सपोज मी जर तुला एखाद्याबद्दल वाईट बोलत असेल तर तू मला लगेचच रेड फ्लॅग कॅटेगरीत टाकशील का? नाही. कधी टाकशील पण कधी टाकणार नाहीस, किंवा जाऊ दे असेल काहीतरी, म्हणजे तू तिन्ही शेडमध्ये मला ठेवशील. बरोबर. सो आता आपले हे झाले रेड फ्लॅग्स. आता खूपच घाबरवून झालं. आता जरा पॉझिटिव्ह गोष्टींकडे येऊया. परत आता आपण विरुद्धार्थी शब्द वापरणार आहोत. सेम आपण जे रेड फ्लॅग्स बघितले होते, आता आपण त्याच्या उलट. ग्रीन फ्लॅग म्हणजे काय, अगोदर ते असं सांगते तुला मी, की ग्रीन फ्लॅग म्हणजे ज्या माणसाबरोबर आपण असतो तेव्हा आपल्याला मोकळं ढाकळं वाटतं. आपल्याला काहीही दिखाऊपणा करावा लागत नाही, वाटत नाही पेक्षा लागतच नाही. आपण त्याला वाटेल त्या विषयावर बोलू शकतो, दुसऱ्या व्यक्तींच्या बद्दल चांगलं वाईट पण सांगू शकतो. हे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा हे सगळे 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 ग्रीन फ्लॅग्स आहेत. बरोबर. आता एखादा प्रामाणिक आहे तुमच्याशी, समज तुझी एखादी गोष्ट तू तिसऱ्या व्यक्तीला बोलतेस आणि तिथे तुझी बाजू चूक आहे, पण मी तिथे शांत बसले कारण तुझी बाजू घेणं माझं कर्तव्य आहे, आणि मी तुला एकटीला भेटल्यावर सांगते की अंकिता हे काही बरोबर नव्हतं बरं का. हा पण एक प्रकारचा प्रामाणिकपणा आहे. ऑफकोर्स. बघ इथे रिस्क काय आहे की तुझी माझी मैत्री तुटण्याची रिस्क आहे, मी ही रिस्क घेऊन तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय, म्हणजे मी तुझ्यासाठी कितपत
प्रामाणिकपणाने वागते आणि तुझी किती काळजी करते याचं हे इंडिकेटर आहे. बरोबर. बरोबर. आपण काय करतो माहिती का, त्या माणसाने घेतलेली रिस्कच लक्षात ठेवत नाही आपण, की तो नातं तुटण्याची रिस्क घेऊन तुम्हाला तुमच्या गोष्टी सुधारायला सांगतोय. आता हे परत सब्जेक्टिव्ह आहे. तुझं माझं नातं किती जवळचं आहे त्याच्यानुसार ह्या गोष्टी ठरतात. बरोबर. पण हा मोठा ग्रीन फ्लॅग आहे. हो. हा. आणि इथे आणखीन एक आपण ऍड करायला पाहिजे, तो आहे जबाबदारी घेणं. म्हणजे आता कसली, काय उदाहरण देशील बरं तू? परवाचंच उदाहरण देते. माझ्या एका मैत्रिणीकडे मी जाणार होते आणि काही कारणाने मला नाही जाता आलं आणि माझं डोकं त्यावेळेला इतकं फिरलेलं होतं की मी त्या बिचारीला हे सांगायलाही विसरले की मी नाही येणार आहे तुझ्याकडे. आणि ती प्रचंड चिडली होती माझ्यावर. दुसऱ्या दिवशी तिने मला एक खरमरीत मेसेज वगैरे लिहिला आणि माझं असं झालं की हो बाई, आता माझ्याकडे नाहीये काही उत्तर द्यायला, झालीच आहे माझी चूक, मी घेते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि मी सॉरी म्हणते तुला, आता मी काय करू. अगदी बरोबर. जिथे कोणी आपल्या चुकांची जबाबदारी घेतं, हो ग बाई माझं चुकलं, मी असं करायला नको होतं, तर तो तुमच्यासाठी खूप मौल्यवान माणूस आहे, त्याला जपा तुमच्यासोबत. करेक्ट. ते स्वीकारतात. तसंच तुम्ही सांगितलं ते तुम्हालाही चूक करायची मुभा देत असतात. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून ती माणसं मौल्यवान असतात. आदर ठेवणं. करेक्ट. म्हणजे तू चिडलीस, आता मी तुला तुझा माझं उदाहरण काय देतेय, तर आपण भेटतो रेग्युलरली, बोलतो आणि सांगताना कधीही माणसाने आपलं उदाहरण द्यावं. आदर असणं. जसं मी सुरुवातीला रेड फ्लॅग सांगतानाच सांगितलं होतं की मी तुला सुचवावं, पण मी तुझ्यावर जबरदस्ती करू नये की तू माझ्या मतानुसार चाल. तो ग्रीन फ्लॅग समजावा की हा माणूस मला कम्फर्ट देणारा आहे. बघ, आता आपण सुरुवातीला जेव्हा आपण एकमेकांना ओळखायला लागतो तेव्हा आपण रेड फ्लॅग्स आपल्या डोळ्यासमोर ठेवून समोरच्याकडे बघायला लागतो. करेक्ट. मग हळूहळू अरे नाही, ही व्यक्ती अशी नाहीये म्हणून आपण रेड फ्लॅग्स कडून येलो फ्लॅग्स कडे यायला लागतो. ओके, जरा बघूया पुढे जाऊन याच्याशी काय जमतं आपलं ते. आणि मग हळूहळू आपण त्या रेड फ्लॅग्सचे येलो फ्लॅग्स करतो आणि मग हळूहळू त्यातले आपण काही येलो फ्लॅग्स कॅटेगरीतून ग्रीन मध्ये टाकतो आणि काही परत रेड मध्ये नेऊन पोहोचवतो. कारण एका व्यक्तीमध्ये सगळं चांगलं शक्यच नाही. बरोबर. एखादी व्यक्ती तुला चांगलं म्हणणारी असेल तर तुला वाईटही म्हणणारी आहेत माणसं. कारण त्यांना त्या वेळेनुसार आणि त्या घटनांनुसार आपल्याला आपले कांगोरे दिसत असतात. अगदीच. म्हणून काळं, करडं आणि पांढरं. मग आपण गणित कसं करतो, पांढऱ्यात किती आहेत आणि काळ्यात किती आहेत. मग पांढऱ्यात जास्त असतील काळ्याच्या तुलनेत, इतरांच्या नाही. त्या व्यक्तीच्या काळ्या, करड्या आणि पांढऱ्या जे आपण कप्पे केलेत त्याच्यात सगळ्यात जास्त कुठे आहे, पांढऱ्यात. मग मी त्या माणसाबरोबर जाते. बरोबर. जितकी काळ्यांमधली संख्या कमी त्या झेंड्यांची, तितकी आपली मैत्री घट्ट. नातं, मैत्री म्हणण्यापेक्षा नातं, कुठलंही नातं. जितकी काळ्यामध्ये जास्त संख्या तितकी आपणही अलर्ट राहतो आणि मग इतरांना पण ज्ञान देत राहतो. तो माणूस जरा सांभाळून बरं का, त्याच्या जवळ रेड फ्लॅग आहे बरं का तो. मी पण केलेलं असणार, तुझ्या बरोबर तू पण केलेलं असणार माझ्या बरोबर. तर आपण काय करत असतो की इतरांना अवेअर करण्याचा पण प्रयत्न करत असतो. मला जर सांगितलं एखाद्याने की अंकिता वाईट आहे, तर मी अंकिता वाईट ह्या कॅटेगरीत टाकण्याऐवजी मी तिला येलो फ्लॅग्स कॅटेगरीमध्ये ठेवावं आणि मी पाहावं की ती कशी आहे. आणि मला जर वाटलं की इकडे खूप जास्त रेड फ्लॅग्स आहेत तर मी तिच्यावर फुली मारून पुढे जावं. आणि मला जर वाटलं की नाही, ग्रीन आहेत, तर ते मग माझं गणित मी मगाशी सांगितलं आणि मग मी तसं पुढे जावं. सो आता ऑलमोस्ट आपण सगळ्या रेड फ्लॅग्स बद्दल बोललोय. त्याच्याच विरुद्धचे आहेत आपले ग्रीन फ्लॅग्स. म्हणून आता आपण फक्त एकदा त्यांची नावं घेऊया. पहिलं काय, प्रामाणिकपणा, रुसवा फुगवा नसणं, आदर ठेवणं, गोष्टी न लपवणं, मोकळा संवाद साधणं. फार महत्वाचं. काल भांडण झालं पण कशामुळे झालं हे मला तुला आज सांगायचंय, मला तुझं ते अजिबात आवडलेलं नाही, मला सांगायचंय. हा मोकळा संवाद आहे. सो मला असं वाटतं की आता आपलं बऱ्यापैकी सांगून झालं. फक्त शेवटचा एकच प्रश्न विचारणार. तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक व्यक्ती भेटल्यानंतर आपण तिचं कंपार्टमेंटलायझेशन करायला सुरुवातच करतो. कारण ऑफकोर्स नव्याने ओळख झाली आहे, तिचं काय करायचंय मला माझ्या आयुष्यात पुढे ह्याचा निर्णय घ्यायचा असतो. सबकॉन्शियसली असे नका की मला या व्यक्तीबरोबर राहायचंय नाही राहायचंय. त्यामुळे आपण ते फ्लॅग शोधायला लागतो का आपलं डोकं ते सतत शोधत राहतं. हे सगळं सबकॉन्शियसली घडत गेलं. आणि मला काय म्हणायचंय की ज्या गोष्टी आपण
नॅचरलीच करत असतो. त्या गोष्टी करा किंवा करू नका असं आपल्याला कोणी सांगत नाही. उदाहरणार्थ आम्ही सायकोलॉजीमध्ये वाचतो की तुम्ही नॉन जजमेंटल असलं पाहिजे. हे का लिहिलंय? कारण तुम्ही जजमेंटल आहात. करेक्ट. तुम्ही शोधत असता रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग, ऑरेंज फ्लॅग. एक्झॅक्टली. मग ते आपण करतोय म्हणूनच तर हे लिहिलंय ना की नका करू. तर हे असंच आहे आणि आपला तो स्वभाव आहे. ही इव्होल्युशनरी सायकोलॉजी आहे. हे आपण जेव्हा आपलं सोशलायझेशन झालं तेव्हा आपण एकमेकांच्या बरोबर कसं जगायचं, अडॅप्ट कसं करायचं, तेव्हा आपण या सगळ्या शिकलेल्या गोष्टी आहेत त्या आपण करणारच. आणि त्यातून येणाऱ्या गोष्टींमधूनच, त्यातूनच जे आपल्याला सार मिळतं त्यानुसारच आपण आपली नाती विकसित करत जातो. करेक्ट. त्यामुळे मी तुला म्हणूनच 3 रंग सांगितले आणि आपण त्याच्यामध्ये प्रवास करत असतो इकडून इकडे. आणि ते वॉटर टाईट कंपार्टमेंट नाहीयेत, याच साठी सांगितलं मी. आणि ते ठरवूनही केलेले नाहीये, ते होतात आपल्या आपण. आणि ते बदलत राहतात. कायम कोणीतरी रेड फ्लॅग मध्ये नसतं, कायम कोणीतरी येलो मध्ये नसतं. बरोबर. आपण प्रवास करत असतो. आणि जो प्रवास करतो ना तोच खरा नॉन जजमेंटल. मला वाटलं होतं हा चांगला आहे, पण हा तर अरे डेंजर आहे. किंवा अरे हा डेंजर आहे वाटलं होतं मला, पण हा चांगला आहे की. म्हणजे तुम्ही हे बघ, जिवंत असणं म्हणजे काय? बदल एक्सेप्ट करणं. येस. मला हे आजच्या भागातनं मला वाटतं कळलं की मी जे लोकांमध्ये मला याचं हे नाही आवडलं, मला ह्याचं हे खूप आवडलं असं म्हणत त्यांच्या स्वभावाचं डायसेक्शन करून त्यांचं कंपार्टमेंटलायझेशन करायला लागते, ते चुकीचं नाहीये. रादर कदाचित असं म्हणू आपण की मी सेफ राहावं ह्याच्यासाठी माझं डोकं ते काम कुठेतरी. अगदी बरोबर बोललीस, अगदी बरोबर बोललीस. त्यामुळे रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्स, ऑरेंज फ्लॅग्स हे लावत राहूया. मला वाटतं खूप पुढचे दिवस मला माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या डोक्यावरती तो असा एक छोटासा फ्लॅग मी रोवलेला दिसणार आहे. आणि असं करू नको, माणूस दिसला की त्याच्यावरचा फ्लॅग इमॅजिन करू. ते गुगल मॅप्स तर कसं दिसतं ना तसं दिसणार आहे मला. आणि मी हे ऍक्च्युली ऑब्झर्व करणार आहे बरं का ह्याच्या पुढे की त्यात किती बदल होत आहेत. की कोण ग्रीन मधून रेड मध्ये जात आहे, रेड मधून ग्रीन मध्ये येत आहे, ऑरेंज मध्ये किती जण आहेत. आणि अगेन मी मगाशी म्हणलं तसं की तो माझ्यासाठीचा भाग आहे. बरोबर. आणि हेही तुम्ही म्हणालात तसं की फक्त समोरच्या मध्ये नाही बघायचंय, समोरचे जर माझ्याबद्दल काही सांगत असतील तर त्याच्याकडेही लक्ष द्यायचंय. बरोबर. तुम्ही श्रद्धाताई शेवट करून टाका आजच्या भागाचा. अच्छा, मीच करू? येस. ओके. सो मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आमचे पूर्वीचे पण एपिसोड्स ऐकत राहा, शेअर करत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुचणारे विषय आम्हालाही सुचवत राहा आणि बोलत राहा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.